कधी हा पेशंट आज ऍडमिट झालाय आणि गेल्या 22 वर्षापासून दारू पीत आहे. गोळ्या बंद करून त्याची प्यायला चालू केलेले आहेत. रिलेटिव्हने ऍडमिट चालू केलेलं आहे. औषध बंद केले ना पुन्हा? औषध बंद केले बरोबर ना? तेच तेच ठीक आहे. अगोदर बघितलं ना? ठीक आहे. ठीक आहे. या पेशंटचं वैशिष्ट्य असं की 22 वर्षापासून 23 वर्षापासून अल्कोहोल ऍडिक्शन आहेच. ट्रीटमेंट आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून घेत आहेत आणि प्रत्येक वेळी ट्रीटमेंट का औषधं घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट जाणवली. पण याच्यामध्ये ना जर हिस्ट्री जर बघितली तर मानसिक आजार पण आहे आणि अल्कोहोल ऍडिक्शन पण आहे. म्हणजे दोन्ही आजार या पेशंटमध्ये आहेत. म्हणजे 50% लोकांना जे व्यसन करतात त्यांना मानसिक आजार पण असतो. या पेशंटमध्ये मानसिक आजार पण आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अल्कोहोलचा पण आजार आहे, दारूचं व्यसन आणि मानसिक आजार म्हणजे बायपोलर मूड डिसऑर्डर. याच्यामध्ये पेशंटला एक्साइटेड असतात, ओव्हर कॉन्फिडंट असतात, मी पण असतो, राग करतात, चिडचिड करतात, अशा पद्धतीनं मानसिक आजार पण आहे. त्यामुळे या पेशंटमध्ये जर बघितलं तर मानसिक आजार आणि दारूचा आजार हे दोन्ही असल्यामुळे दोन्हीची ट्रीटमेंट एकत्र द्यावी लागली. आणि आम्ही हे पण पाहिलं की जेव्हा दोन्ही ट्रीटमेंट कंटिन्यू करतो पेशंट, खास करून मानसिक आजाराची जेव्हा पेशंट कंटिन्यू करतो ट्रीटमेंट, त्यावेळी त्या पेशंटची दारू बंद होते. त्यामुळे मानसिक आजार जर असेल तर त्या पेशंटनी मानसिक आजाराची जरी गोळ्या औषधं कंटिन्यू ठेवली तरी दारू पिण्याचा जो प्रमाण असतं ते कमी होऊ शकतं. आणि दारू जरी बंद असेल आणि मानसिक आजार जर पुन्हा बिघडला तरीही दारूकडे पेशंट जाण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन्हीमध्ये जर आपला रिझल्ट हवा असेल तर ट्रीटमेंट कंटिन्यू करणं हेच इम्पॉर्टंट आहे. वेसनर्स ट्रीटमेंट ही थोड्या कालावधीसाठी असू शकते, 1 वर्षासाठी, 1.5 वर्षासाठी. पण मानसिक आजाराची ट्रीटमेंट ही कदाचित काही पेशंटला जास्ती काळासाठी लागू शकते. थोडक्यात इन शॉर्ट, दोन्ही आजार असतील तर दोन्ही ट्रीटमेंट कंटिन्यू करायला पाहिजे. त्यामध्ये जर मानसिक आजार असेल तर मानसिक आजार ट्रीटमेंट ही कंटिन्यू केली तर ऍडिक्शनला पण रिझल्ट हा मिळू शकतो. थँक्यू.